आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही. फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर त्याला प्रेमाने साथ द्या. आयुष्याची व्हॅलिडिटी कमी असली तरी चालेल, पण त्यात माणुसकीचा बॅलन्स भरपूर असला पाहिजे. ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे, आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी त्याचा मित्र आहे. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. माणूस कधी पैशामुळे किंवा गरिबीमुळे खचत नाही, पण तो खचत जातो जेव्हा आपली माणसंच आपली असूनही परकेपणा दाखवतात तेव्हा. कोणाची किंमत करायची असेल तर ती व्यक्ती जिवंत असतानाच करावी. मृत्यूनंतर तर शत्रूचे सुद्धा डोळे भरून येतात. आयुष्यातील सगळेच निर्णय हे आपले नसतात. काही निर्णय वेळ आणि परिस्थितीने देखील घेतलेले असतात. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाहीत, आणि जे परिस्थिती बघतात ते कधी साथ देत नाहीत. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावो. जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका, आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका. स्वभाव आणि विचार चांगले असले की बोलणं जरी बंद झालं तरी एखाद्याच्या मनात आपण कायमस्वरूपी राहतो. या जगात सर्वात सुंदर काय, तर मी म्हणेन माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. बंधनापलीकडे एक नाते असावे. शब्दांचे बंधन त्याला नसावे. भावनांचा आधार असावा. दुःखाला तिथे थारा नसावा. असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. एकमेकांना वेळ दिला की नातं सहजच खुलतं. जसं झाडाला पाणी भेटलं की कळीचं फुलणं आपोआप घडतं. माणसाजवळ धन नसलं तरी चालेल, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं एक मन नक्कीच असावं. कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. सुखसुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा केवळ गैरसमज आहे. आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे समाधानी आहे. आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्याला देऊ शकतो. सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळतो तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच, फक्त थोडी वाट पाहायची असते. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात. कुणाशी तरी बोलत जा, मनाला हलकं वाटेल. दुःख जरी असेल ना तरी मस्त जगावंसं वाटेल. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. चांगले नाते हवे असल्यास मनाच्या खोलतेतून निभावा, कारण चमकदार मोती कधीच किनाऱ्यांवर मिळत नाही. श्री स्वामी समर्थ.